म्हणजे गुलवी मुसव आहे. चालेल चालेल घ्या फोटो घ्या. 2 मिनिटं थांबा सर. चला आता ते फोटो घेतात. नक्कीच आनंदोत्सव जरूर साजरा करतील या शंका नाही आहे. हॅलो हॅलो सन्माननीय रामचंद्र दळवी साहेब यांनी देखील जोशी फाउंडेशन या संघाला ऑल द बेस्ट केलं. धन्यवाद. त्याचबरोबर अवी मोरे यांनी देखील जोशी फाउंडेशन या संघाला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद. आणि बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. एका बाजूला माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेशदादा केणी यांचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे उपाध्यक्ष विनोदजी काटेकर यांचा संघ. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय इन ॲक्शन मधून 2 फलंदाज ज्वाली कमंद्रे संघाचे. एका बाजूला शरत, दुसऱ्या बाजूला अमोल. अमोलीच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट झाली स्वतःचा आणि संघाचं ज्यांना ओपन केलं. धावसंख्या 2 ओव्हर क्रमांक पहिलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती शरद याला. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. डू अँड डाय. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू सेफ लँड होतोय आणि याच दरम्यान 1-2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजाला. धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होती 3 ओव्हर क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास माळी. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकार बिंदास माळी. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू जो एक्स्ट्रा कव्हरला 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव. एका धावने संघ धावसंख्या होती ती 4. बिंदास माळी. मिस टाइम स्ट्रोक. तीन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, मात्र झेल घेण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक पुढे सरसावला नव्हता. चेंडू जसं लँड झाला मिड ऑफ शॉर्ट सिलिंग मिडॉनला 1 धाव घेण्याची संधी झाली. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी येते फलंदाज शरद याला. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आहे, मात्र फटका फसतोय आणि महत्वाचा फलंदाज पहिला बाद होतोय शरद. बघा, फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्वाचं असतं, जागेची निवड फार महत्वाची असते. महत्वाचा फलंदाज बाद होतोय
अभि याच्या माध्यमात चांगला सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. महत्वाचा पहिला फलंदाज बिग ब्लो कामतकर संघाला. एक महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन जातोय भास्कर. नेक्स्ट बॅट्समन येतोय भास्कर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल अभि याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि आल्या पावली मात्र फलंदाज भास्कर याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतो अभि संघाचा कॅप्टन आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभिमाळी गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यास चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थानं ज्या फलंदाज तुम्ही जीवदान दिले तो फलंदाज या ठिकाणी तुमच्यावर हवी होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र बघता बघता आउट ऑफ पार्क सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार. या साध्याने ज्वाली कामतकर संघाची धावसंख्या 11 वर पोहोचते. ओव्हर क्रमांक आपण दुसरं पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू काही शतरक्षक आहे. यास वेल जॅज कॅच. प्रेमनाथ माळी याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त करताना गोलंदाज अभि. नेक्स्ट बॅट्समन वीरू येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अभिमाळी नि बॅट्समन बॅटल वीरू आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. वीरू याचा बॅट मधून ससतोय. चेंडू जातोय मिड विकेटला. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने स्वतःचा कडून ओपन करतो वीरू. धाव यानंतर गंगामाता गोंदवली विपक्ष गावदेव पूर्णा या दोन संघांमधून पुढील सामना असेल. अभियाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहतो. स्कोर ऑफ विकेट. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. फक्त मिळते एक धाव. धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 13.
या ठिकाणी मात्र चेंडूकारी क्षेत्ररक्षक दक्ष या वेल जज कॅच. बिंदास माळी याचं कौतुक करूया. अतिशय प्रतिम उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बिग ब्लो मोठा धक्का ज्वाली कमंदेर संघाला. महत्वाचा फलंदाज बाद होतोय वीरू पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रकाश. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यातपणे फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं. चेंडू जातोय शॉट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. एका धाब्याने संघाची धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 14. चला पहिल्या 2 ओव्हरसाठी खऱ्या अर्थानं चांगलं सहकार्य आपण पाहतोय. खास करून क्षेत्ररक्षण करणारा संघ चौथा हिरवा मानकोली फक्त वेल घेतला 9 मिनिटांचा. धन्यवाद. हॅलो. सलग 3 चेंडू आपण डॉट पाहतोय. आता मात्र चेंडू थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धावाने सगळ्या धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 15. प्रेक्षकांच्या भेटीला कदाचित लोस्कोनचा सामना येतो की काय असं वाटतंय. कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज फेल. नेक्स्ट बॅट्समन जातो सुधीर. नेक्स्ट बॅट्समन येतो सुधीर. डिफेन्सिव्ह फटका.
आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज सदाशिव. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. 3 षटकांच्या अंती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 16. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज सदाशिव. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, फलंदाज त्रिफलचित बाद. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नॉन स्ट्रायकर फलंदाजाला स्ट्राईक देण्याची संधी दिली जाते प्रवीण याच्याकडनं. वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन वडील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट सन्माननीय मनोज जोशी. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय. ऑनसाइडचा फटका सजला होता, मात्र कुठल्या प्रकारचे धाव नाहीये. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजी करताना मयूर चौधरी. धावसंख्या सध्या अद्यवस्थिती पाहतो धावसंख्या फक्त आणि फक्त 17. या 3 चेंडूमधून ज्वाली कामत संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. क्लिंग बॉल, त्रिफलचित फलंदाज बाद. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्यक्ष आज पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केले गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. नेक्स्ट बैट्समैन, क्या बात है जितू मामा. जितू मामा बघा तुमच्यासाठी, जितू मामा तुम्हाला एक सोनं संधी आहे. तुमच्या बॅट मधून चौकाराला तर देवा टावरे यांच्याकडनं 500 रुपये, कपिल भाऊ यांच्याकडनं 500 रुपये, प्रत्येक धावेसाठी धर्मेंद्र तांगडी यांच्याकडनं 200 रुपये, प्रेम माळी यांच्याकडनं षटकारासाठी 1000. डबल टप्पा संजय 1000, चौकाराला पण 1000 आणि षटकाराला पण 1000. क्या बात आहे, मोठा सौदागर आहे. पायाने मारला तरी चालेल. बघा गोलंदाज करा, काहीतरी मांडवली करा. लगा दे. हे ज्याच्याकडे आला त्यांनी सोडा. मामू बॅट चेंज कर. समोर समोर खेळ, फिल्डर नाही बघ.
सुरेख सुंदर अप्रतिम षटक करताना गोलंदाज सदाशिव फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि दोन महत्वाचे फलंदाजाने बाद केले. अंतिम ज्याला आपण स्लॉग ओव्हर म्हणतो अनामितचं जे षटक आहे त्या ओव्हरमधून कमालीची गोलंदाजी. नामी संधी होती या स्पर्धेमधून जितू मामा यांना, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. हॅलो, मैदानामध्ये आपण सध्या सामना पाहतोय. चौठायरवा मानकोली आणि ज्वाली स्पोर्ट कामतघर. विजयाचं लक्ष आहे चौठायरवा मानकोली संघासमोर 24 चेंडूमध्ये 18 धावांचं. नक्कीच आणि सलमीर जोडी योगेश दलवी आणि अभिषेक. बघूया अगदी पहिल्या पराभवानंतर चांगली कामगिरी राहिलेली आहे. नक्कीच धक्क्याने माणूस सुधारतोय आणि तो धक्क्याने सुधारण्याचं काम आजच्या या दमन चषकामधून चौठायरवा मानकोली संघानं केलेलं आहे. पहिल्या सामन्यातून जरूर पहिला पराभव त्यांच्या पदरी आला होता, मात्र त्यानंतर चांगली कामगिरी 2 सामन्यातून आणि या सामन्यातून देखील आतापर्यंत झालेली आहे. चला ज्वाली स्पोर्ट कामतघर संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अभिषेक आणि योगेश दलवी आणि गोलंदाजीसाठी आवी. चला या टॉस साठी या पूर्ण संघाने गुंतवली. धर्मेंद्र तांगडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. कॅमेरामॅन सागर आपण टॉस कव्हर करा. यस तांगडी साहेब उडवा आपण. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन योगेशनं आपला अकाउंट ओपन केलाय. नाणेफेकी
पूर्ण संघाच्या बाजूने लागलेली आहे. हॅलो. हॅलो. या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या झाली ती 8. 18 बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 मध्ये आलेत 8. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. चौथ्या मान इथे हा चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे स्पर्श झालाय. फलंदाज योगेश दलवीच्या शरीराला चेंडू स्पर्श झाला आणि पंचांचा लेगबाईचा इशारा आलाय. धावसंख्या 9. 4 चेंडू मध्ये 9 आणि आता शेवट 9 धावा विजयापासून दूर 20 चेंडू मध्ये. इथे हा फटका अगदी सरळ बॅट ना चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर अभिषेकच्या बॅट मधून हा चौकार. इथे बघूया चेंडू चालला शॉर्ट लेग मध्ये जितुमामा तिथे आहेत. एक सिंगल ना धावसंख्या पोहोचली 14 वर. फक्त 4 धावा तिसऱ्या विजयापासून दूर आहे. चौथा मानकोली काय गोलंदाजी केली. आतापर्यंत आपण मुकादम पाहिलं तर सर्वात या स्पर्धेतील कमी धावसंख्या आहे का आतापर्यंत. यस, लो स्कोरिंग सामना आहे आणि सर्वात कमी धावा या आता जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या आपण नावावर पाहतोय. विकास पाटील इथे चांगला चेंडू अगदी इथे बीट केलाय फलंदाज. इथे एक धाव येईल नक्कीच. अभिषेकला धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त तीन धावा दूर. या चेंडूवर बघूया. चेंडू येतोय काऊ कॉर्नर वाईडिशा आणि इथे हा विजयी चौकार योगेश दलवीच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकलाय चौथ्या मानकोली संघाने. अभिनंदन. चौथ्या मानकोली 2 सामने अगदी विदाउट विकेट जिंकलेत. क्या बात आहे. नक्कीच इथे जॉली स्पोर्ट कामतगर संघ देखील पराभूत झालाय. नक्कीच